रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आज तिसऱ्या दिवसातील संध्याकाळचं सत्र या सत्राला सुरुवात झाली आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. एका बाजूला कौशिक 11 जो येलो जर्सी मध्ये आपल्याला दिसेल, तर दुसऱ्या बाजूला TWJ डॉमिनेटर्स आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग मध्ये. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सामन्याला सुरुवात करून घ्या. TWJ डॉमिनेटर्स आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजून आला नाही आहे. कृपया लवकरात लवकर पाठवा. 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर फलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती मॅन फ्रॉम नाचणे तोलन अन्सारी मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आणि फॉर्म मध्ये आहे. संपूर्ण आपण पाहिलं गेलं तर मागील काही स्पर्धांमध्ये खूप चांगली फलंदाजी केली तोलनने. पुन्हा एकदा या कौशिक 11 संघाकडून ओपनिंग करण्यासाठी आलाय. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल निहार मोरे. दोन्ही खेळाडू रत्नागिरी मधील एक चांगले फलंदाज म्हणून ओळखले जातात. आता या संघामधून ओपनिंग करण्यासाठी आलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार झालाय. सागर पहिले षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला तोलन अन्सारी तयार. पंचांचा इशारा येतोय, येथे मॅचला होईल सुरुवात. बॉल तयार, रायटर ओव्हर द विकेट सागर. स्ट्रायकिंग एंडला तोलन. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती उडवलंय मिड विकेटच्या दिशेने. आडव्या बॅटने केलाय प्रहार. बॉल जातोय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती येतोय धमाकेदार षटकार. 6 रन. फॉर्म मध्ये आहे आणि पहिलाच बॉल आक्रमकतेने खेळलाय. बॉल डीप मिड विकेटला आपण षटकार पाहिला. 6 रन मध्ये वसूल केलं पहिल्या बॉलला. आता मात्र नक्की सुरुवात दमदार केली आहे. तर पाहूया येणाऱ्या षटकांमध्ये कशी फलंदाजी करेल कौशिक 11. एक नवीन संघ आपल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय आणि तोलन दुसऱ्या बाजूला थांबायचं नाव घेत नाहीये. लगातार दुसऱ्या बॉल वरती केलाय प्रहार. बॉल सीमा पार. यावेळेला देखील त्याच दिशेला खेचलाय. धमाकेदार फटकेबाजी पाहायला मिळते. आक्रमकता ठासून भरले या खेळाडूकडे आणि त्याच आक्रमकतेचा आता वापर करत रन बनवले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 12. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार. पुन्हा एकदा तोलन अन्सारी स्ट्रायकिंग एंड वरती तयार. तर गोलंदाजी मार्कवर आलाय. थोडासा दबाव, कमबॅक करेल का सागर. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग एंड वरती तोलन अन्सारी झालाय आता आक्रमक. नेक्स्ट बॉल. तिसरा चेंडू बेस्ट टायमिंग स्ट्रोक, परंतु चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. यावेळेला मात्र थोडंसं कमबॅक नक्कीच झालंय. पहिले 2 बॉल नक्कीच पिक केले होते, त्यावरती षटकार खेचले होते, परंतु आता थोडासा फुल लेंथ बॉल उसळी घेणारा चेंडू थोडासा सरप्राईज झाला तोलन आणि त्यानंतर टॉप एज क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. पहिल्या 2 बॉल वरती 12 रन वसूल केलेत. आता थोडंसं कमबॅक केले गोलंदाज सागरने. यावेळेचा बॉल थोडीशी सबमरीन डिलिव्हरी. रनआउटचा चान्स आहे. डेंजर एंड वरती धावत होता, परंतु तेथे नक्कीच आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय तोलन. 1 रन पूर्ण केले. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती 13 रनवर. पहिल्या षटकाचा खेळ ते सुरू आहे. तोलनने कमाल केले. आता निहार मोरे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. हा देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे.
दोन्ही खेळाडू नक्कीच आक्रमकतेने भरलेले आहेत आणि या मॅच मध्ये ओपनिंग करण्यासाठी आले. सुरुवात तर दमदार झाली आहे कौशिक 11 संघाची. निहार मोरे स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सागर आता राऊंड द विकेटने. निहार मोरेचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. वन बाउन्स टप्पा पडल्यानंतर गॅदर करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल. एका सिंगल वरती समाधान. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 वर. कृपया मागे विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक आहेत आपल्याला सूचना आहे. थँक्यू सर. तर वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. येथे मात्र खूप चांगली फलंदाजी तोलन अन्सारीची पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती षटकार खेचत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. यावेळेचा फटका, वा काय फटका आहे. नाव आहे तोलन अन्सारी. वाह काय बॅटिंग केले. तिसऱ्या षटकाराच्या इनिंग मधला बॉल सीमा पार दमदार षटकार. केरीज तब्बल 20 रन. सागरचं हे षटक थोडस महागडं ठरलंय. खूप चांगली फलंदाजी तोलन अन्सारीची पाहायला मिळाली. त्याचबरोबरने निहार मोरे त्याच्यासोबत आलाय. तो आता स्ट्रायकिंग इन वरती असेल. टीम मीटिंग बोलवली गेली, चर्चा केली जाते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल एवढी धाव खर्च केल्यानंतर आता चर्चा तर करावीच लागणार. आणि आता मात्र नक्कीच एक चांगला निर्णय घेतला जाईल याची अपेक्षा आहे. कारण TWJ डॉमिनेटर्स गुहागर बॅटिंग तर चांगली आहे, परंतु सुरुवातीला गोलंदाजीमध्ये झाले थोडीशी चूक. तोलन अन्सारीने त्या चुका हेरल्या आणि त्यावरती केले प्रहार. 20 रन पहिल्या षटकाच्या अखेरीस. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज चंद्रकांत. तर स्ट्रायकिंग इन वरती निहार मोरे 1 रन त्याच्या खात्यामध्ये आहे. खूप चांगली फलंदाजी झाली आहे पहिल्या षटकामध्ये. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 2 आक्रमक खेळाडू मैदानावरती बॅटिंगसाठी पाठवलेत. निहार मोरे आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. चंद्रकांत याच्यावरती आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पाठवले, तर तो तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल फुलटॉस होता, परंतु तेथे ताकद लागली नाही फटक्यामध्ये. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न झाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हलकासा पुढे सरकला आणि त्यावरती कोणतीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. चंद्रकांत सुरुवात आता निर्धाव चेंडूने केले जरूर, परंतु मागच्या षटकामध्ये खूप जास्त रन खर्च झालेत. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळण लेफ्टी फलंदाजासाठी आणि थेट चाललाय विकेट किपर कुंदन रोहिलकरच्या हातामध्ये. कुंदन रोहिलकर मागच्या मॅचमध्ये कमाल फलंदाजी केली, अप्रतिम फटकेबाजी, आणि त्यानंतर या मॅचमध्ये पुन्हा एकदा जबाबदारी आले. गोलंदाजांनी थोडीशी चूक केली पहिल्या षटकामध्ये, परंतु ती चूक आता या षटकामध्ये कव्हर करण्यात आले. पहिले 2 बॉल आलेत निर्धाव, डॉट बॉलची सांगता झाली आहे. तिसरा बॉल आता मात्र उडवलाय जरूर. डीप मध्ये खेळाडू तैनात आणि तेथे त्याच्या हातामध्ये आलाय झेल. चेंडू हवेमध्ये होता, डीप मध्ये खूप चांगलं जजमेंट आणि विकेट गमावली आहे. येथे मात्र नक्कीच कौशिक 11 संघाने पहिला धक्का बसतोय. येथे निहार मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठ्या फटक्याचा टायमिंग जुळला नाही आणि त्यानंतर डीप मध्ये एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानावरती सागर पाटील, नक्कीच खूप चांगले खेळाडू आहेत. सागर आता मात्र फलंदाजी करण्यासाठी 1 डाऊन साठी आलेत. तर पाहूया सागरच्या बॅटमधून कसे धमाके पाहायला मिळतील का. दुसऱ्या बाजूला तोलन थांबायचं नाव नाही घेत आहे, तो नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. तर सागर पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन होते 20. आता मात्र या षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या बनली नाही आहे. पहिल्या 3 चेंडूवरती कोणतीही धाव आपल्याला दिसत नाहीये. 3 चेंडूवरती रन आले नाही आहेत. येणारे 3 चेंडू कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. विकेट गमावल्यानंतर नवीन खेळाडू मैदानावरती सागर पाटील स्ट्रायकिंग एंडला.
बॉल तयार, चंद्रकांत कमबॅक तर केलंय या ओव्हरमधून. फुल टॉस बॉल हलक्या हाताने ढकललाय, डीपमध्ये खेळाडू आहे, एक रन इथे कंप्लीट होईल. चेंडूवरती येईल तत्परतेने, तोपर्यंत एक सिंगल इथे प्राप्त होते. एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवरती 21 धावा. नक्की सागर पाटील एक चांगला खेळाडू आहे, त्यांना ठाऊक आहे रन बनलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस खूप रन आले होते, या षटकामध्ये विकेट गेलेत, परंतु नक्कीच जी सरासरी गाठण्याचा प्रयत्न आहे ती सरासरी गाठले, त्याचमुळे एक डिफेन्सिव्ह फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगलं क्रिकेट मैदानावरती तोलन. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र इनसाइड आउट उडवलंय, बॉलला डीप मध्ये खेळाडू तैनात, चूक झाली तेथे मात्र नक्कीच सापळा रचला होता. आणि आता एक चांगला झेल तोलन अन्सारी, जो आक्रमक आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या बॉल पासून, त्याचा खेळ आता संपलाय. तोलन अन्सारी बॅक टू द पॅव्हिलियन. संकेतने पकडला झेल एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती, चांगला फटका होता, परंतु तितकंसं टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि ताकद मिळाली नाही, त्याचमुळे इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यावरती एक दर्जेदार झेल. शरीरापासून बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. चंद्रकांतचं षटक आपण पाहिलं तर नक्कीच या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट क्रमांक 2 इथे गमावली आहे. तोलन अन्सारी बॅक टू द पॅव्हिलियन. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक सिंगल आली, परंतु पुन्हा एकदा विकेट मिळाली. प्रथमेश सोनार बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला, इनफॉर्म बॅटर. हा देखील खूप चांगला फॉर्म मध्ये चाललाय या संपूर्ण रब्बर बॉल मध्ये. तर पाहूया प्रथमेश सोनार स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. चंद्रकांत पुन्हा एकदा फुलरलेन बॉल उडवला तर गेलाय, डीप मध्ये खेळाडू तैनात, झेल घेईल का, घेतला गेलाय. या बॉल वरती अजून एक धक्का बसतोय, गरज होती का या फटक्याची असा प्रश्न जरूर पडलाय, परंतु हा प्रश्न घेत असताना तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल येथे प्रथमेश सोनारला. गोल्डन डकचा शिकार ठरलाय पहिल्याच बॉल वरती, येथे मात्र नक्कीच बाद झालाय प्रथमेश सोनार. षटक संपुष्टात आले दुसरं षटक आपण पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त या षटकामध्ये एकच रन खर्च झाली. तब्बल 3 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवले. पहिल्या षटकामध्ये आले होते 20 रन, परंतु आता फक्त एका धावेचं षटक फेकण्यात आलं. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच पारड जड झालं होतं कौशिक इलेव्हन संघाचं, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये चंद्रकांतने केले कमबॅक TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघासाठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 21 धावा. सागर पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल, तर नवीन खेळाडू मैदानावरती अनुराज नाटेकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल. अनुराज हा देखील खूप चांगला खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूला सागर पाटील ही जोडी मैदानावरती फलंदाजी करते. जबाबदारी आले आता या 2 खेळाडूंवरती चांगला खेळ करायचा, कारण पाहिलं गेलं तर सुरुवात तर दमदार झाली होती, परंतु या मागची जी ओव्हर आपण पाहिली त्या ओव्हरने येथे सामना थोडासा दोन्ही बाजूला झुकवलाय. सौरभ गोलंदाजी मार्कवर. मॅचला सुरुवात करायची. सागर पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. येथे मात्र तिसरे षटक. सौरभ तयार. पहिला बॉल वेगवान बॉल चाललाय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. भदनाट वेग आहे या गोलंदाजाकडे. मागच्या देखील मॅच मध्ये गोलंदाजीने नक्कीच प्रभावी केलं होतं, प्रेक्षक वर्गाला असू दे टीमला असू दे. आणि आता देखील पहिला बॉल वेगवान थेट विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघ पहिल्या षटकामध्ये रन खर्च झाले 20, त्यानंतर 1 रनचं षटक. आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान बॉल चाललाय डिक्लेअर क्षेत्रामध्ये, घोषांकित क्षेत्रात रन मिळतील. एक रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22 धावा. सागर पाटील स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनुराज नाटेकर. नक्कीच विकेट तर गमावल्या 3, परंतु पहिल्या षटकामध्ये रन वसूल झाले. आता धावसंख्या थोडीशी थांबल्या.
आता पारडं नक्कीच जड झाले TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघाचं, कारण गोलंदाजी ताकदीची होती. पुन्हा एकदा बॉल तयार, ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला सागर पाटील, नासिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु तेथे क्षेत्र नाही आहे, घोषांकित क्षेत्र आहे, बॉल तिथे चाललाय, डिक्लेअर बॉक्समध्ये, रन मिळेल फक्त एक. वेगवान चेंडू आहेत, या वेगवान चेंडू समोर नक्कीच प्रहार करताना थोडेसे अटकतायत फलंदाज. मोठमोठे फटके आपल्याला नक्कीच मागच्या ओव्हरमध्ये या खेळाडू समोर पाहायला मिळाले नाही, आत्ता देखील तसंच पाहायला मिळते. समोर फलंदाज देखील तितका ताकदीचा आहे परंतु त्याला रोखून धरलंय पहिल्या 3 चेंडूंवरती. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर टॉप एज, एक रन डिक्लेअर बॉक्समध्ये, यावेळेचा फटका देखील डिक्लेअर बॉक्समध्ये गेला. 2 रन आतापर्यंत खर्च झाले, 3 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा या षटकातील धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 23, 23 धावा. बॉल तयार, पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेचा फटका पुन्हा एकदा स्लाइस केलाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्समध्ये, पुन्हा एकदा एकच रन. नक्कीच थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, बॅकफुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न होतोय जरूर परंतु तेथे बाउंड्री लाईन नाही आहे. जे एक रन गोळा केले जात आहेत ते तुम्हाला मोठ्या टार्गेटपर्यंत जाऊन पोहोचवणार नाही आहेत, त्यामुळे प्रयत्न देखील करावा लागेल, मोठमोठे फटके खेचावे लागतील. कारण समोरची बॅटिंग आपण पाहिली आहे, मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती ओपनिंग बॅटर्सने, तशी बॅटिंग जर पुन्हा एकदा झाली तर नक्कीच हे लक्ष कमी ठरू शकेल. यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर अप्रतिम चेंडू, वेगवान, गती आणि गतीच पाहायला मिळते, वेगाचा बोलबाला मैदानावरती पाहायला मिळते. चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉलची सांगता, धावसंख्या स्थिरावली येते मात्र 24, 24 धावांवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सौरभची मैदानावरती. पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेचा फटका फसलेला आहे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये आणि येथे 2-3 अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये केलं चेंडूला आपल्या हातामध्ये कैद आणि आता धक्का बसलाय येथे टीम कौशिक 11 संघाला. सागर पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 24, 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सतीश नाचनकर बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल, तर स्ट्रायकिंग एंड वरती अनुराज नाटेकर. विकेट गमावल्यात, सुरुवात दमदार झाली होती परंतु 4 धक्के बसलेत. तदनंतर येथे कौशिक 11 संघाला त्यानंतर धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 24. कुंदन रोहिलकर, यावेळेचा बॉल टॉप एज, बॉल चाललाय विकेट किपरच्या मागे, तेथे अडेल तोपर्यंत एक सिंगल येथे पूर्ण होईल. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली स्कोर कार्ड वरती 25, 25. चौथ्या षटकामध्ये सामना पोहोचलाय. पहिल्या षटकाखेरीस 20 रन होत्या, त्यानंतर रनच आल्या नाहीयेत. यावेळेचा फटका प्रयत्न केलाय खेळाडू तैनात आणि आता एक चांगला झेल जे पावत पकडलाय. येथे मात्र सौरभ पवारने एक दर्जेदार झेल, विकेट मिळेल. अजून एक धक्का बसतोय येथे मात्र कौशिक 11 संघाला. बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर विकेट मिळवली. सतीश नाचनकर माघारी पाठवत असताना
खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय ऋषिकेश धुळप. स्ट्रायकिंग एंडवरती असेल परंतु दुसऱ्या बाजूला रन बनत नाहीये, ही चिंता आहे पाठी करणाऱ्या टीमला. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, बॉल चाललाय विकेट किपरच्या मागे, अडलाय तेथे. दुसऱ्या रनचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. सिंगल वरती समाधान, एका सिंगलने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 26. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र अनुराज नाटेकर पाहायला मिळेल. प्रयत्न तर केलाय, मोठा फटका खेचेल का? यावेळेला बिग हिट तर केलाय, डीप मध्ये खेळाडू नाही आहे. बॉल ट्रॅव्हल होईल गॅप मधून सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला नक्कीच येईल हा एक वन बाउन्स सीमारेषा पार. बिग हिट तर केलाय, क्षेत्र कोणता आहे? डिक्लर बॉक्स आहे. चांगला फटका होता, ताकद होती परंतु तेथे बाउंड्री लाईन नाहीये. रन मिळेल फक्त एक. सिंगल, एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31. 31 धावांवरती पोहोचले. कुंदन रोहिलकर चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी एक चौकार जरूर खर्चिक ठरलाय परंतु त्यानंतर काही मोठे रन या ओव्हरमध्ये दिसले नाही. वाह, काय गोलंदाजी आहे. टोक क्रशिंग यॉर्कर, हेलिकॉप्टर सजवायचा होता परंतु त्या आधी बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला रॉकेटच्या वेगाने. आणि त्यानंतर आता षटक येथे संपुष्टात येईल. चौथं, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 31. 31. येस दिजे. अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31. 31 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 रन आल्या होत्या. त्यानंतर ज्या विकेट गमावल्या त्याचमुळे ही थोडीशी कमी धावसंख्या म्हणता येईल. अंतिम षटक आहे पहिल्या इनिंगच्या खेळाच्या. अंतिम षटकामध्ये गोलंदाज झालाय पुन्हा एकदा चंद्रकांत गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेचा बॉल चाललाय थेट यष्टनवरती. यष्टनचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉयड आणि आता मात्र आउट झालाय खेळाडू बॅटिंग करत असताना. ऋषी आणि त्यांच्या विरुद्ध आहे जय भैरी रत्नागिरी. दोन्ही टीमचे कॅप्टन स्कॉड लिस्ट घेऊन येथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. लवकरात लवकर या. दोन्ही टीम हार्डी स्पोर्ट्स आणि जय भैरी रत्नागिरी. तर वळूया चालू मॅचकडे. चालू मॅचचा आपण पाहायला गेलं तर विचार केला तर TWJ डॉमिनेटर्स गुहागर थोडेसे आघाडीवर म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये नक्की सुरुवात दमदार झाली. दुल्हन अन्सारीची बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली परंतु त्यानंतर हा संघ थोडासा ढासळताना पाहायला मिळालाय. विकेट गमावल्यात. आतापर्यंत पाहिलं गेलं तर तब्बल 6 गडी तंबूच्या आसऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत कौशिक 11 संघाचे. स्वानंद नवीन बॅटर. यावेळेला आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु तेथे डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू तैनात. रन मिळेल फक्त आणि फक्त 1. प्रयत्न तर करतायत परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच धाटणीचे चेंडू या मैदानावरती पाहायला मिळतात आणि समोरच्या खेळाडूंना रोखून ठेवले, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये रन आले जरूर परंतु त्यानंतर रन येताना पाहायला मिळाले नाही. यावेळेला शरीरापासून बाहेर खेळवण्याचा प्रयत्न पंच दंडित करतील. हो, हा वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल ती 33 रन वरती. 5वे षटक आहे. 5व्या षटकात आपण पाहिलं गेलं तर नक्कीच विकेट आली. त्यानंतर आता एक सिंगल पुन्हा एकदा हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा बॉलर तयार. चंद्रकांत ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचं होतं. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाले आलेत क्षेत्ररक्षक आणि अजून एक झेल पकडण्यात आलाय. आता मात्र येथे बाद होईल. अनुराज नाटेकर बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी साहिल. साहिल कोरगावकर. चंद्रकांत अप्रतिम गोलंदाजी करतोय. या संपूर्ण मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर तब्बल समोरच्या संघाच्या 5 विकेट त्याने मिळवल्या. सुपर 5 येथे कंप्लीट केल्या. नक्कीच साहिल कोरगावकर. यावेळेचा चेंडू आता मात्र हलकाचं वळण घेऊन चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू काही मिळत नाहीये. अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला. पहिलं षटक त्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलं होतं आणि आता अंतिम षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी करत समोरच्या संघाला थांबवलंय. फुल टॉस बॉल अखेरच्या क्षणाला उडवलंय बॉलला. साहिलने बॉल चाललाय येथे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. लवकरात लवकर कॅप्टन पाठवा. एक षटकार आलाय. त्यानंतर आता मात्र हा चेंडू येथे ऑफसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग केलं. वेगाने सोडून देण्याचा प्रयत्न परंतु त्यांना वाटलं होतं की हा वाईड आहे परंतु हा बॉल आहे निर्धाव. डॉट बॉलची सांगता. षटक संपुष्टात आले 5वं आणि 5 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या बनली येथे कौशिक इलेव्हन संघाचे आतापर्यंत 39 आणि 40 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये येथे TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघासमोर. तोपर्यंत नक्कीच येथे समालोचनामध्ये फेरबदल होईल. सेकंड इनिंग मध्ये आपल्यासोबत जोडले जातील गोपी जाधव सर. ओव्हर टू गोपी सर. नेक्स्ट मॅच टॉस होईल. एका बाजूला आहे हार्ड स्पोर्ट्स. याचे कर्णधार टॉस साठी यायचे. नेक्स्ट मॅच होईल हार्ड स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध आहे जय भैरी रत्नागिरी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येतील. त्यानंतर नाणेफेक होईल नेक्स्ट मॅचची. तत्पूर्वी हा सामना आपण पाहिला तर 40 रनचं माफक टार्गेट आहे येथे TWJ डॉमिनेटर्स गुहागर संघासमोर. तर पाहूया हे टार्गेट कशा पद्धतीने फेस केलं जाईल. परंतु विचार केला गेला तर पहिल्या इनिंगच्या खेळाचा ज्या विकेट आल्या तेथून सामना जेथे पलटला, कलाटणी मिळाली सामन्याला, तो गोलंदाज चंद्रकांत अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळली. त्यामध्ये रन खर्च केले 9 आणि विकेट मिळवल्या तब्बल 5. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर सेकंड इनिंगचा खेळ येईल. सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच तुम्ही आवाज ऐकाल गोपी जाधव सरांचा. ओव्हर टू गोपी सर. यहाँ पर आरंभ होगा हादी स्पोर्ट्स लांजा बनाम जय भैरी रत्नागिरी बनाम हादी स्पोर्ट्स के बीच में इसके बाद की मैच होगा। तो चलते दूसरे पारी के साथ जुड़े रहेंगे। दूसरा पड़ाव यहाँ पर आरंभ होगा। TWJ डॉमिनेटर्स बनाम कौशिक इलेवन के बीच में ये मैच जारी है और जीतने के लिए 40 रनों का टारगेट है। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर प्रथमेश येद्रे और इनके साथ में कुंदन रोहिलकर जो कि प्रारंभिक बल्लेबाज, और इस बीच
कौशिक 11 रत्नागिरी। फील्डिंग की सजावट करते हुए सोनंद शिवलकर कप्तान का रोल अदा कर रहे। 30 गेंदें और 40 रनों की जरूरी जब तक कि इस मैच को जीतने के लिए TWJ डोमिनेटर्स की टीम को। श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी और स्मार्ट नीट रत्नागिरी की जानिब से रखा हुआ ये टूर्नामेंट बी द किंग चैंपियंस श्रेणी ट्रॉफी 2023 दूसरा संस्करण और आज का तीसरा दिन। तो फिर से एक बार आप सभी का तहे दिल से स्वागत। स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे बल्लेबाज कुंदन और नॉन स्ट्राइकिंग एंड पर प्रथमेश वेद्रे। गेंदबाजी के मोर्चे पर पारी का पहला ओवर आरंभ करेंगे सागर नागवेकर यानी कि बाहू। फील्डिंग की सजावट दायद के खिलाड़ी इस समय की स्ट्राइकिंग एंड पर राइट हैंडर बैटर कुंदन रोहिल का स्ट्राइकिंग एंड पर मौजूद। नॉन स्ट्राइकिंग एंड पर प्रथमेश पॉइंट। उसके बाद की कवर पॉइंट डीप कवर वाइड डिश लॉन्ग ऑफ में एक खिलाड़ी मौजूद। वाइड डिश लॉन्ग ऑन मिड ऑन पे एक खिलाड़ी। उसके बाद की शॉर्ट स्क्वायर लेग और डीप मिड विकेट रीजन में एक खिलाड़ी मौजूद। गेंदबाजी के मोर्चे पर सागर राइट हैंडेड गेंदबाज और इसी के साथ पारी को शुरुआत। लगभग पहली गेंद फुलरने वाली गेंद थी, ड्राइव किया था, गेंद कॉन्सर्ट के क्षेत्र में खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, वहां पर थोड़ी सी गलती होती हुई उसके बाद की गेंद सीमा रेखा के बाहर। पहली गेंद पर बेहतरीन चौका दबा कुंदन के बल्ले से शानदार चौका। चौके के साथ स्वागत। पहली गेंद थी ऑन ड्राइव, बैट का फेस बल्ले का फेस ओपन किया था, उसके बाद की लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेला था, 4 रन। काफी शानदार बल्लेबाजी। दूसरी गेंद पर फिर से एक बार क्रॉस बैट स्ट्रोक, गेंद मिड विकेट क्षेत्र में जाती हुई, वहां पर फील्डर मौजूद जब तक कि गेंद को फील्ड कर रहे। इस बीच 1 रन और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 5 रन, जहां तक कि 40 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए TWJ डोमिनेटर के सामने। आदि स्पोर्ट्स बनाम जय भैरी रत्नागिरी के बीच में इसके बाद की मैच होगा। दोनों टीमों के कप्तानों से विनती है टॉस के लिए जाए। प्रथमेश क्षेत्र के लिए गेंद हवाई सफर थी, काफी शानदार स्ट्रोक, 1 बाउंस, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, काफी शानदार चौका दबा, 4 रन, बेहतरीन चौका और इसी चौके की मदद से अब बढ़ता हुआ स्कोर 9 रन बिना किसी विकेट। हालांकि अच्छे बल्लेबाज के तौर पर फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद का सामना करेंगे। ड्राइव करना चाहते थे पॉइंट क्षेत्र में, एक वहां पर खिलाड़ी मौजूद, रन आउट का खतरा और इसी के साथ विकेट गिरता हुआ गॉन। पहला विकेट गिरता हुआ प्रथमेश येद्रे जो कि डेंजर एंड पर जा रहे थे, रन लेने का प्रयास था, दोनों के बीच में तू तू मैं मैं। उसके बाद की काफी शानदार फील्डिंग और पहला विकेट गिरता हुआ गॉन। पहला विकेट गिरता हुआ इसके बाद की हादी स्पोर्ट्स लांजा बनाम जय भैरी रत्नागिरी के बीच में मैच होगा और इस मैच का टॉस, इस समय की टॉस की अपडेट, हादी स्पोर्ट्स लांजा की टीम ने टॉस जीता है। हालांकि उन्होंने पहले टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला। तो चलते हैं नए बल्लेबाज बीच मैदान में, नॉन स्ट्राइकिंग गेंद पर इस बीच सागर किशोर की अगली गेंद, बड़ा स्ट्रोक, कुंदन रोहिल करके बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड, काफी बढ़िया स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, बेहतरीन छक्का। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास कर क्षेत्र में, वहां पर फील्ड मौजूद है, कैच का मौका और इसी के साथ गेंद को लपका, विकेट गिरता हुआ गॉन, दूसरा विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गॉन।
2 विकेटों के नुकसान पर 40 रन बनाने इस मैच को जीतने के लिए अब यहां से वापसी हो रही है। टीम मीटिंग जारी है, चर्चा जारी है और गुप्तगू जारी है, लेकिन कम चर्चा कम खर्चा। 40 रन एक लो स्कोरिंग मैच है, लेकिन इस मैच में अब गेंदबाज कहीं ना कहीं पर जान डाल रहे हैं। एक बड़ी प्रतियोगिता चैंपियंस श्रेणी ट्रॉफी 2023, ये दूसरा संस्करण और आज का तीसरा दिन, कल का दिन इस टूर्नामेंट का अंतिम दिन रहेगा, यानी कि आखिरी दिन रहेगा। और आज के दिन में अगर चर्चा करेंगे तो ओपन ड्रॉ यानी कि ओपन लॉर्ड्स की मैचेस अब जारी है, इसके बाद की और एक बड़ा मैच आरंभ होगा। चलते फिर से एक बार इस पारी के साथ दूसरे पड़ाव के साथ जुड़े रहेंगे। नए बल्लेबाज बीच मैदान में संकेत पालशिदकर, गेंदबाजी के मोर्चे पर अनुराज नाटेकर, एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर इस टीम में शामिल। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 15 रन, 2 विकेटों के नुकसान पर 40 का टारगेट है। और गेंदबाजी के मोर्चे पर अनुराज राइट मोदी विकेट से इस ओवर की पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन वाली गेंद थी। डांसिंग डाउन टू विकेट खेलने का प्रयास था, काफी रफ्तार भरी गेंद थी। टिप्पा खाने के बाद सीधी विकेट कीपर के हाथ में, विकेटों के पीछे तोलन अंसारी ने इस गेंद को गैदर किया। इस गेंद पर कोई रन नहीं, बिंदी की गेंद थी, रनों की कोई गुंजाइश नहीं है। अब कहीं ना कहीं पर दबाव है, काफी रफ्तार वाली गेंदबाजी अनुराज नाटेकर इस समय की गेंदबाजी के मोर्चे पर पारी का दूसरा ओवर आरंभ करते हुए स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज संकेत के लिए सुर की अगली गेंद, रन संख्या 15 रन, 2 विकेटों के नुकसान पर। आगे डालने का प्रयास, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का जरूर प्रयास कर रहे थे। टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई लगभग दूसरी गेंद बिंदी के रूप में डॉट गेंद आती हुई। अब दबाव है, अब मानसिक तौर पर कहीं ना कहीं पर दबाव है। गेंदबाज अनुराज इस तरफ अगर चर्चा करेंगे तो एक अच्छी लाइन के साथ, अच्छे रिदम के साथ गेंदबाजी करे। यंगर है, यंग टैलेंट है, अपने आप को साबित कर रहे। इस ओवर की अगली गेंद, फिर से आगे डालने का प्रयास, इस समय स्लॉट में गेंद थी, काफी ऊंचाई भरी गेंद, टाइमिंग अच्छी और इसी के साथ डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और एक बढ़िया स्ट्रोक मिलता हुआ 6 रन के लिए। लाइन थी, उसके बाद की लाइन से भटके तो मिलेंगे फटके। अनुराज बैकफुट पर चले गए थे, उसके बाद की कवर एक्स्ट्रा कवर के बीच में से खेलने का प्रयास था। पहली गेंद पर, इसकी पहली की गेंद पर छक्का जरूर मिला था, उसके बाद की फिर से एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन इस समय गेंदबाज अनुराज ने काफी शानदार कमबैक किया है। बिंदी की गेंद आती हुई, रन संख्या 21 रन, जहां तक कि 40 का टारगेट है। और इस बीच दोनों खिलाड़ियों के बीच में चर्चा जारी है। तोलन अंसारी और अनुराज नाटेकर के बीच में कहीं ना कहीं पर गुप्तगू होता हुआ अब देखना है आगे की गेंद किस प्रकार से रहेगी। स्ट्राइकिंग गेंद पर फिर से एक बार बल्लेबाज तैयार रहेंगे। आज का तीसरा दिन एक हाई वोल्टेज राबा अनुराज नाटेकर फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे पर लगभग दौड़ना शुरू किया। राइट मोदी विकेट से सुर की अगली गेंद आगे डालने का प्रयास था, पुल किया है गेंद को, गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में जाती हुई, डिक्लेयर रीजन में जाती हुई गेंद, 1 रन। इसी 1 रन की मदद से अब स्कोर बढ़ता हुआ स्कोर है 22 रन, 22, लॉस ऑफ 2 विकेट। टीडब्ल्यूजी डोमिनेटर्स गोवागर की टीम के पारी का स्कोर है 22 रन, जब तक कि 40 रनों का टारगेट है। अनुराग टैटम और दी विकेट से स्कोर की अगली गेंद, फिर से आड़े बल्ले से जरूर खेला, गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद नहीं है, डिक्लेयर क्षेत्र में जाती हुई गेंद, 1 रन। अंपायर का इशारा आता हुआ 1 रन का, और इसी 1 रन के साथ इस ओवर की होगी समाप्ति। तो माफ कीजिएगा, ये गेंद नो बॉल है, थ्रो बॉल यानी कि नो बॉल। गेंदबाज के एक्शन के ऊपर यह ऑब्जेक्शन आता हुआ अब यहां से 2 रन मिलेंगे। 2 रन के साथ स्कोर में बढ़ता हुआ स्कोर 24 रन। अब टीम मीटिंग जारी है। कौशिक 11 बनाम टीडब्ल्यूजी डोमिनेटर्स, इन दोनों टीमों के बीच में चलता हुआ ये मैच। और गेंदबाजी के मोर्चे पर प्रथमेश सोनार यानी कि पतु रहेंगे। आने वाली गेंदें जो शेष है इस ओवर को पूरा करने के लिए प्रथमेश सोनार इस समय की गेंदबाजी के मोर्चे पर। स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज फिर से एक बार तैयार, 22 रन,
2 विकेटों के नुकसान पर 40 रन इज द टारगेट। ईश्वर की अगली गेंद आउटसाइड लीग स्टंप, टिप्पा खाने के बाद विकेटों से बाहर जाती हुई गेंद फ्री हिट समय की जारी है और इस गेंद पर मिस्टर एक्स्ट्रा यानी कि अतिरिक्त रूप में 1 रन मिलता हुआ 23 रन 23 लॉस ऑफ 2 विकेट। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, इस समय की अच्छा संपर्क है, वाह भाई वाह, मिल गया मौका, जड़ दिया शानदार छक्का, 6 रन, बढ़िया स्ट्रोक, प्रॉपर टाइमिंग। एक 30 रन 31 लॉस ऑफ 2 विकेट्स। अब जीतने के लिए आने वाली 18 गेंदें और 9 रनों की जरूरत है। रत्नागिरी टेनिस क्रिकेट.in के जरिए इस टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण होता हुआ, लाइव टेलीकास्ट होता हुआ, लगभग 5 कैमरों के साथ इस टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण यानी कि लाइव टेलीकास्ट होता हुआ। रत्नागिरी टेनिस क्रिकेट.in यानी कि गिरीश जी कोचरेकर और सोनम जी चौहान रबल बॉल क्रिकेट टूर्नामेंट चैंपियंस रेनी ट्रॉफी 2023 का ये प्रतियोगिता और आज का ये तीसरा दिन गेंदबाजी के मोर्चे पर अब सतीश नाचनकर एक रफ्तार वाली गेंदबाज के रूप में गेंदबाजी के मोर्चे पर पहुंच चुके हैं। गेंद शेष है यहाँ से 18 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। स्ट्राइकिंग गेंद पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस समय की तैयार, दोनों के बीच में अच्छी तालमेल, संकेत पालशेतकर और इस समय की पहली गेंद पर करारा प्रहार, गेंद वाइड स्लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमा रेखा के बाहर जाती हुई 6 रन, दर्शनीय स्ट्रोक, काफी शानदार। सतीश नाचनकर के ऊपर यह हल्ला होता हुआ, सतीश राइट मोदी विकेट से ईश्वर की अगली गेंद आगे डालने का प्रयास, जड़ में डालने का प्रयास था, ब्रॉकल में गेंद थी, उसके बाद की रन लेने का प्रयास, दोनों के बीच में उतना अच्छा संतुलन नहीं था और ये रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ गौर, तीसरा विकेट गिरता हुआ। 40 रनों का टारगेट। कौशिक 11 बनाम TWG डोमिनेटर्स के बीच में चलता हुआ ये मैच, आज के दिन का एक हाई वोल्टेज मैच, दूसरे पारी का खेल इस समय की जारी है। तीसरे ओवर में गेंदबाज सतीश नाचनकर, पहली गेंद पर जिस प्रकार से छक्का मिला था, दूसरी गेंद पर रन लेने का प्रयास था, दोनों के बीच में उतना अच्छा संतुलन नहीं था, उसके बाद की रनआउट के रूप में ये विकेट गिरता हुआ गौन, तीसरा विकेट गिरता हुआ इस पारी का और 3 विकेटों के नुकसान पर लगभग रन संख्या स्कोर कार्ड पर इस समय की 37 रन। अब जीतने के लिए केवल मात्र 3 रनों की जरूरत। सतीश नाचनकर की ये गेंद आगे जाकर फ्रंट फुट पर निकल चले थे, उसके बाद की हल किया तो उसे गेंद को खेला था, 1 रन प्राप्त किया। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होता हुआ और स्कोर में बढ़ता हुआ स्कोर 38 रन। अब जीत के कगार पर टीम है TWG डोमिनेटर्स, जीत से केवल मात्र 2 रनों की दूरी। अब स्ट्राइकिंग गेंद पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज सतीश नाचनकर गेंदबाजी के मोर्चे पर पारी का तीसरा ओवर करते हुए, उनके सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज 38 रन 3 विकेटों के नुकसान पर 40 रनों का टारगेट था। अब 2 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। फुललीन वाली गेंद ध्यान किया, दूसरी गेंद को ड्राइव किया, सीधे बल्ले से खेल चुके बल्लेबाज, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ क्षेत्र में, वहां पर फील्डर मौजूद, जब तक कि गेंद के ऊपर 1 रन मिलता हुआ और इसी 1 रन से स्कोर में बढ़ता हुआ स्कोर 39 रन। अब जीतने के लिए केवल मात्र 1 रन की जरूरत, यानी कि इस मैच को अपने कब्जे में कर लिया है TWG डोमिनेटर्स। गुवागर की टीम ने खराब गेंद थी, अपर कट खेलना चाहते थे, अंपायर का सिग्नल नो बॉल का और इसी के साथ यहां पर जीत की है TWG डोमिनेटर्स गुवागर की टीम ने और कौशिक 11 इस टीम का प्रयास इस टूर्नामेंट से बाहर होता हुआ। तो दोनों टीमों का हार्दिक अभिनंदन और इसके बाद की जुड़े रहेंगे मैन ऑफ द मैच के लिए। तब तक के सुनते सुमधुर संगीत। धन्यवाद।